चढण्याचा प्रयत्न नवनीत कौवत आणि त्यांची टीमही करणार आहे आणि समोरच्या असलेल्या पाण्याच्या टाकीवरून धनंजय देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाईल। त्यांना विनंती केली जाईल की पाण्याच्या टाकीवरून खाली उतरा। काही वेळापूर्वी आपण जर पाहिलं तर त्यांना धनंजय देशमुख यांची प्रकृती जेव्हा खालावलेली तेव्हा या समोरच्या टाकीवरूनच त्यांना पाण्याची बाटली ज्यूस हे देखील देण्यात आलेले आहेत। आता त्यांची प्रकृती काहीशी बरी असल्याचं देखील कळते, ते संवाद साधतायत। पण आता मात्र आपण कुणाशीही बोलणार नाही, जोवर कारवाई होत नाही तोवर आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याची भूमिका धनंजय देशमुख यांनी घेतलेली आहे। महिना उलटलेला आहे मस्साजोगच्या घटनेला अद्यापही एक आरोपी कृष्णा आंधळे म्हणून जो आरोपी आहे तो अद्यापही फरार आहे। या फरार आरोपीला का ताब्यात घेतलं जात नाहीये हा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय। पहा, 3 प्रमुख मागण्या आहेत ग्रामस्थांच्या। एक, वाल्मिक कराडवर 302 अंतर्गत कारवाई व्हावी, त्याच्यावर सुद्धा मोक्का लावावा, ही दुसरी महत्वाची बातमी। आणि तिसरी महत्वाची बातमी, फरार असलेल्या कृष्णा आंधळेला ताब्यात का घेतलं जात नाही, इतका विलंब का होतोय, अशी विचारणा गावकऱ्यांकडून केली जाते। आणि या मुद्द्यावर गावकरी आता एकवटलेले आहेत। विकास, त्या ठिकाणी आता एक जाळी लावली जाते, लाल कलरचा कपडा आहे, काय नेमका आहे ते, काय घडतंय पाण्याच्या टाकीच्या खाली? विकास, इशारा दिला होता, धनंजय देशमुख यांनी एक इशारा दिला होता की जे काही मोबाईलचे टॉवर असेल त्याच्यावरती मी उडी मारणार आहे आणि न्याय मागणार आहे। मात्र आता या ठिकाणी जी पाण्याची टाकी आहे त्याच्यावर सोडून हे आंदोलन सुरू आहे आणि धनंजय देशमुख उडी मारतील असं देखील म्हटलं आहे। मात्र ग्रामस्थांकडून सध्या आपण पोलीस प्रशासन एक्सक्लुझिव्हली पाहू शकतो, पोलीस प्रशासन जे आहे ते देखील या ठिकाणी पोहोचलेलं आहे। अतिशय एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण इथे पाहू शकतो। पोलीस प्रशासन समन्वय साधण्यासाठी लघवीजी या ठिकाणी आपण पाहतो, समन्वय साधण्यासाठी या ठिकाणी पोलीस प्रशासन येत आहे आणि आता धनंजय देशमुख यांच्याशी समन्वय साधण्यासाठी हे पोलीस जे आहेत ते चर्चा करणार आहेत। धनंजय पाटील देखील या ठिकाणी पोहोचतात। धनंजय पाटील या ठिकाणी या टाकीवरती येणार आहेत आणि आता आपण सध्या पाहू शकतो की स्वतः या ठिकाणी पोलीस अपर पोलीस अधीक्षक जे आहेत त्या देखील पोहोचलेले आहेत। या ठिकाणी ग्रामस्थ आपण पाहतोय, ग्रामस्थांनी अक्षरशः साडी ही पसरवलेली आहे आणि या ठिकाणी झेलण्याकरता धनंजय देशमुख यांना झेलण्याकरता या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत। गावकरी एकवटलेले आहेत। दुसऱ्या टाकीवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण पाहतोय। दुसऱ्या टाकीवर या ठिकाणी पोलीस कर्मचारी आता पोहोचलेले आणि थेट संपर्क हा ऑडिओ मी पीसीआर टीमला विनंती करीन की त्यांनी दाखवावा काय घडतंय नेमकं, धनंजय देशमुखांना काय सांगतायत पोलीस। या वरिष्ठ अधिकारी आहेत ज्या या टाकीवरती पोहोचलेले आहेत आणि त्यांनी विनंती जी आहे ती केली जात आहे। एकंदरीतच दुसऱ्या टाकीवरती सध्या या ठिकाणी धनंजय देशमुख यांचा ते आंदोलन जे आहे ते सुरू आहे आणि अपर अधीक्षक आहेत, ज्या वरिष्ठ अधीक्षक आहेत ज्या तिथे त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या नातेवाईकांबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे। नागरिक अगदी आपण हे दृश्य पाहू शकतो की यांच्यासोबत समन्वय साधण्याचा हा प्रयत्न सुरू आहे। समोर करा, आवाज महाराष्ट्रापर्यंत जाईल, काय पोलिसांचं म्हणणं आहे? एसपी सर खाली